नाव आहे बुडबुड घागरी. एक होता माकड, एक होता उंदीर आणि एक होती छोटीशी मनीमाऊ. तिघे खूप चांगले मित्र होते. जंगलात राहायचे, दिवसभर एकत्र खेळायचे, एकत्र जेवायचे. एकदा तिघांनी ठरवलं, आपण आज जेवायला काहीतरी वेगळा बेत करूया. काय बरं करावं? उंदीर म्हणाला, मला खीर करूया का? तिघांना बेत पसंत पडला. माकडाने वाण्याच्या दुकानातून रवा पळवून आणला. मांजरीने लपतछपत जाऊन दूध आणलं आणि उंदीरमामांनी साखर आणली. झालं, तिन्ही जिन्नस जमले, रवा, साखर आणि दूध. मस्तपैकी जंगलात त्यांनी चून पेटवली, पातेलं ठेवलं आणि मस्त खीर उकळायला लागली. खिरीचा घमघमाट सगळीकडे पसरला. तिघांना तर जाम भूक लागली होती, पण इतकी गरम गरम खीर खाणार कशी? तोंड भाजेल ना. मग काय बरं करावं? मनीमाऊ म्हणाली, मी ना थोडा वेळ आराम करते, तोवर माकडदादा आणि उंदीरमामा तुम्ही दोघं नदीवर जाऊन आंघोळ करून या. माकड म्हणाला, अगं तू पण चल. मनीमाऊ म्हणाली, नको नको, मला ना बरं नाही वाटत आहे, मी जरा इथेच थोडा वेळ आराम करते. तुम्ही दोघं जा ना, मस्त आंघोळ करून या. माकडदादा आणि उंदीरमामा दोघं चालले तुरु 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 चालत नदीवर. इकडे मनीमाऊ खिरीच्या पातेल्या शेजारी चुलीजवळ अशी उभारला मस्त झोपली होती. खिरीचा वास तर दरवळतच होता. मनीमाऊला असं झालं, थोडीशी चाखून बघूया का खीर? एक चमचा खाल्ल्याने काय फरक पडतोय? तिने हळू झाकण उघडलं आणि एक चमच्याने थोडीशी खीर चाटून बघितली. आहाहा, काय चविष्ट झाली होती खीर. मनीमाऊला राहावे ना, तिने अजून एक चमचा चाटून बघितली. तिच्या तोंडाला पाणी सुटलं. तिला थांबवेच ना. एक एक चमचा एक एक चमचा एक एक चमचा करत आपल्या मनीमाऊनी सगळी खीर संपवूनच टाकली. ओ, अशीची ढेकर दिली. पोट तर तिचं टम्म भरलं. बघते तर काय, पातेल्यातली खीर संपून गेली. मनी घाबरली. आता उंदीरमामा आणि माकडदादा आल्यावर त्यांना काय सांगायचं? ते बघू नंतर, असा विचार करून तिने परत झाकण तसंच ठेवून दिलं आणि झोपेचं सोंग घेऊन पडून राहिली. थोड्या वेळाने उंदीरमामा आणि माकडदादा मस्त आंघोळ करून आले. इतकी भूक लागली होती, आता छान खीर खाऊ म्हणूनच झाकण काढलं. बघतो तर काय, खीर कुठे? ए मनीमाऊ, अगं आपली खीर कुठे? खीर पातेल्यातच असेल ना? मला नाही माहिती. उंदीरमामा म्हटला, अगं ह्याच्यात खीरच नाहीये. मनीमाऊ म्हटली, खीर नाहीये? असं कसं काय? तिने पातेल्यात डोकवायचं नाटक केलं. अरे खरंच की, आपली खीर कुठे गेली? माकडदादा रागावला. तो म्हटला, मनीमाऊ, तू इथेच बसली होतीस ना पातेल्या शेजारी, मग कोण बरं येऊन आपली खीर खाऊन गेला? मला नाही रे माहीत माकडदादा, मला ना गाढ झोप लागली होती. कोण आलं, कोणी खीर खाल्ली, मला काही माहिती नाही. उंदीर मामाचं मात्र लक्ष मनीमाऊच्या टम्म फुगलेल्या पोटाकडे गेलं. त्याच्या बरोबर लक्षात आलं की हा डाव खरा मनीमाऊनीच साधलाय आणि पक्का चोर कोण आहे? मनीमाऊ. उंदीर मामा म्हटला, हे बघ मनीमाऊ, खरं सांग, तू खीर खाल्लीयस का नाही खाल्लीस? मी नाही खीर खाल्ली, मी कशी तुम्हाला सोडून खाईन, मी तर इथे झोपले होते. माकडदादा म्हटला, हो काय, चला चला नदीवर जाऊया, मग कळेल खरा चोर कोण येते. माकडदादांनी एक घागर घेतली आणि मनीमाऊ, माकडदादा, उंदीरमामा तिघं चालत चालत नदीवर गेले. माकडाने काय केलं, ती घागर पाण्यात उपडी टाकली आणि बसला ती घागरीवर आणि म्हणाला, हुप 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 करीवरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुडग घागरी. घागर मुळीच बुडाली नाही. मग उंदीरमामाने पण उडी मारून परत जमिनीवर आला. आता आली मांजरीची पाळी. मांजर आधीच घाबरली होती. तिला माहीत होतं आपण खीर खाल्लीये. अरे बापरे, घागर बुडाली तर काय होईल? माकडदादा म्हणला, मनीमाऊ, बस घागरीवर. ती म्हणली, नाही रे, मी खीर कशी खाल्लीये, मी कशाला बसू घागरीवर? माकडानी आणि उंदरांनी दोघांनी मिळून मनीमाऊला घागरीवर बसवलं. मनीमाऊ भीतीने थराथरा थराथरा कापायला लागली आणि कापरे आवाजात म्हणायला लागली, म्याऊ म्याऊ करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुडग घागरी. मनीमाऊ थरथरायला लागली. त्याच्यामुळे खालची घागर पण थरथरायला लागली. घागर हल्ल्यामुळे घागरीत पाणी शिरलं. पाणी शिरल्यावर घागर उलटी झाली आणि घागर आणि मनीमाऊ दोघी पाण्यात बुडायला लागल्या. मनीमाऊ घाबरली, ओरडायला लागली, माकडदादा, उंदीर मामा, मी खीर खाल्लीये रे, मी चोर आहे, मला वाचवा, नाहीतर मी पाण्यात बुडून जाईन. माकडानी आणि उंदीर मामानी हाताला धरून चोराला बाहेर काढलं. काय ग मनीमाऊ,
सगळी खीर स्वतः खाल्लीस आणि सांगतेस मला माहिती नाही. का ग खोटं बोलतीयस? मनीमाऊ म्हणाली, चुकलंच माझं. मी परत असं करणार नाही. एकटी खाणार नाही नाही. मला माफ करा ना माकडदादा उंदीर मामा. दोघांनी तिला माफ केलं. तिघांनी परत सामान आणलं, छान खीर बनवली. आता मात्र तिघांनी बसून आनंदाने खाल्ली. म्हणून बरं का मुलांनो, कधी मैत्रीमध्ये, घरामध्ये कुणाशी खोटं बोलू नये आणि चोरी करू नये.